नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहे मोजणीच्या काड्या। तर ह्या ज्या काही मोजणीच्या काड्या त्या मोजणीच्या काड्यांचा आज वापर आपण वर्ग 3 ते 5 च्या विद्यार्थ्यांसाठी गणना करण्यासाठी, त्यानंतर स्थानिक किंमत लक्षात ठेवण्यासाठी, सोबतच सोपी बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी आपण याचा वापर करणार आहे। ही जी काही संकल्पना आहे काड्यांचा वापर करून गणितातील संकल्पना सोडवणे, ही जी काही पद्धत आहे ही पद्धत आपल्या प्राचीन भारतामध्ये सुद्धा वापरली जात होती। ज्यावेळी लोक व्यवहार करायचे त्यावेळी काड्यांचा वापर करून त्यांची जी काही मोजणी आहे ती मोजणी करत होते। सो आपणही सुद्धा आज विद्यार्थ्यांना या काड्यांच्या मार्फत आपण विद्यार्थ्यांना बेरीज आणि वजाबाकी शिकवूया। तर सर्वात आधी आपण विद्यार्थ्यांना काड्यांची मोजणी करत असताना या पद्धतीने ज्यावेळी आपण शिकवतो तर सर्वात आधी दोन विद्यार्थ्यांना पुढे बोलावून घ्या। दोन विद्यार्थ्यांना पुढे बोलावून घेतल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना हे जे काही काड्या आहेत ह्या काड्या विद्यार्थ्यांना पुढे टेबलावर ठेवा किंवा खाली ठेवा। हे ठेवल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना सांगा की तुम्हाला या ठिकाणामधून काड्या उचलून घ्यायच्या आहेत। दोन विद्यार्थ्यांना पुढे बोलवा, ए आणि बी। तर ए आणि बी विद्यार्थ्याला ज्यावेळी तुम्ही पुढे बोलवता, पुढे आल्याच्या नंतर ए आणि या बी विद्यार्थ्याला सांगा की तुला हे पूर्ण काड्यांची काय करायची, सर्वात आधी मोजणी करायची आहे। ओके, आता या विद्यार्थ्याने ज्यावेळी मोजणी केली तर याच्या मागे सर्वांची मोजणी करायला सांगा, मतलब याच्या मागून आणि बोलायला सांगा विद्यार्थ्यांना। याच्यामुळे काय होईल की पाठांतर सुद्धा एकाच वेळी आपण घेतो। त्यानंतर मोजणी झाल्याच्या नंतर यांना दुसरी सूचना हे करा की तुमच्याकडे असलेले जे काही काड्या आहेत त्या काड्यांचे तुम्हाला काय करायचे, गठ्ठे बनवायचे आहेत। आता गठ्ठे आणि सुठ्ठे, तर ही दोन संकल्पना विद्यार्थ्यांना सर्वात आधी समजावून सांगा ज्यावेळी काड्यांमार्फत गणित आपण शिकवतो त्यावेळी। तर विद्यार्थ्यांना सांगा की एक गठ्ठा म्हणजे किती, तर एक गठ्ठा म्हणजे 10 काड्या। ओके, तर एक गठ्ठा म्हणजे 10 काड्या। अशा पद्धतीने यांना काड्या बनवायला सांगा, यांना गठ्ठे बनवायला सांगा, हे गठ्ठे बनवतील। त्यानंतर यांना गठ्ठे बनवायला सांगा आणि काही सुट्टे असतील तर ते सुट्टे सुद्धा यांना ठेवायला सांगा। त्यानंतर तिसरं काय करा, हे बनवल्याच्या नंतर येला काही संख्या द्या। आता येला मी काय करतो, 16 ही संख्या देतो। 16 ही संख्या दिल्याच्या नंतर येला मी प्रश्न करतो की 16 ज्यावेळी तुला ही संख्या दिल्याच्या नंतर तुझ्याकडे किती गठ्ठे असतात आणि किती सुट्टे असतात। ठीक आहे, तर या ठिकाणी ये हा काय सांगतो की माझ्याकडे एक गठ्ठा आहे आणि माझ्याकडे 6 सुट्टे आहेत। आता हे सुट्टे, एक गठ्ठा, एक सुट्टे हे काय काड्या आहेत। ओके, तर ह्या काड्या हा सांगतो। आता पुन्हा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारा की एक गठ्ठा म्हणजे किती काड्या रे? विद्यार्थी आन्सर काय करतील, 10 काड्या म्हणजे एक गठ्ठा। सेम आता याला आपण काय करू, बी ला सुद्धा एक दुसरा नंबर देऊ आपण, बी ला आपण देऊ 30। ठीक आहे, आता बी ला 30 नंबर दिल्याच्या नंतर बी ला पुन्हा प्रश्न करा की तुझ्याकडे किती गठ्ठे आणि तुझ्याकडे किती सुट्टे आहेत। ठीक आहे, हे केल्याच्या नंतर आता बी काय सांगतो तुम्हाला की माझ्याकडे 0 सुट्टे आहेत आणि माझ्याकडे 3 गठ्ठे आहेत। मग पुन्हा विद्यार्थ्यांना विचारा की खरोखर त्याच्याकडे 3 गठ्ठे आहेत का रे? मग विद्यार्थी आन्सर करतील, काही चुकीचे आन्सर देतील, काही बरोबर आन्सर देतील। त्यावेळी विद्यार्थ्यांचे बरोबर असलेले उत्तर घ्या की 3 गठ्ठे म्हणजेच 30 काड्या। आता 30 काड्या कशा झाल्या, एक गठ्ठा म्हणजे 10 काड्या, बरोबर। मग एक गठ्ठा गुणिला, आता एक गठ्ठा गुणिला आपल्याकडे काड्या किती आहेत, 30 काड्या म्हणजेच काय होईल याचं उत्तर 30। तर हा झाला गुणाकाराचा। तर आपण हळूहळू या मार्फत गुणाकारही सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवू शकतो। तर ही एक वरची स्टेप आहे, बट आपण बघूया की या गठ्ठे आणि सुट्ट्यांचा वापर अशा पद्धतीने आपण करू शकतो। सो या गठ्ठे आणि सुट्ट्यांचा वापर आपण सोपी बेरीज आणि वजाबाकी शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण करू शकतो। जसं की ए आणि बी यांच्याकडे मी सर्वात आधी काय केलं, याला दिलं 25 काड्या आणि याला दिल्या बी ला 30 काड्या। आता मी काय करतोय, सोपी बेरीज करतोय आता काड्यांद्वारेच। आता ए या विद्यार्थ्याला बोलवलं, ए या विद्यार्थ्याला बोलवल्याच्या नंतर सारखीच आपल्याला जी काही कृती आहे ती सारखीच कृती असेल तर पायऱ्या आपल्या सारख्याच आहेत। सर्वात आधी त्याला बोलवायचं, पुढे बोलवल्याच्या नंतर ए या विद्यार्थ्याला आपण काय सांगणार की सर्वात आधी मोजणी करणे। मोजणी केल्याच्या नंतर याला आपण काय करणार, गठ्ठे आणि सुट्ट्यांमध्ये काय करायचं, त्याला डिवाइड करायला सांगा। बी ही सेम एकाच वेळी ही दोन्ही करतील। हे झाल्याच्या नंतर बेरीज म्हणजे काय ते संकल्पना समजावून सांगा। बेरीज म्हणजे काय, तर मिळवणे हे सांगा। ओके, हे सांगितल्याच्या नंतर बेरजेचं चिन्ह कसं असतं तो त्यांना दाखवा। हे दाखवल्याच्या नंतर तुम्ही एक तर
यांच्याकडे असलेले गठ्ठे आणि सुट्टे, आता यांचा वापर ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी काय करू शकता, तर एक बॉक्स तुम्ही बनवा जमिनीवर खडूद्वारे, याच्यामध्ये एकक, दशक, ठीक आहे, मग इथं गठ्ठे आणि सुट्टे, ठीक आहे. तर या ठिकाणी आता ए आणि बी असे मी काय घेतले, दोन नावे घेतली. आता हे दोन नावे कोणाचे, विद्यार्थ्यांचे. मग ए कडे किती आहे, आता या ठिकाणी गठ्ठ्यांच्या लाईन मध्ये गठ्ठे आणि सुट्ट्यांच्या लाईन मध्ये सुट्टे लिहित असताना सुट्टे आधी लिहा, गठ्ठे नंतर लिहा. तर पुन्हा यांना प्रश्न विचारा की ए कडे किती गठ्ठे, तर ए कडे दोन गठ्ठे, ठीक आहे, ए कडे दोन गठ्ठे. ए कडे सुट्टे किती, 5 सुट्टे, ठीक आहे. त्यानंतर बी कडे किती सुट्टे, बी कडे सुट्टे आहेत 0. बी कडे गठ्ठे किती, गठ्ठे 3. ओके, तर अशा पद्धतीने ए आणि बी ची गठ्ठे या ठिकाणी लिहून घ्या. ए कडे सुट्टे किती आहेत, 5. ए कडे गठ्ठे किती आहेत, 2. बी कडे सुट्टे किती आहेत, 0. बी कडे गठ्ठे किती आहेत, 3. आता आपल्याला काय करायचं, मिळवायचं आहे. मिळवायचं म्हणजे एकत्र करायचं, एकत्र करायचं म्हणजे प्लसचं चिन्ह. तर हा चिन्ह असा असतो, हे सुद्धा विद्यार्थ्यांना सांगा. त्यानंतर बेरीज वजाबाकी करत असताना बॉक्स मध्ये एकक, दशक, शतक अशा पद्धतीनेच इकडून करत चला, ठीक आहे. मतलब उजवीकडून डावीकडे बेरीज वजाबाकी आपण करतो, ठीक आहे. तर एककच्या खाली एकक आहे, दशकच्या खाली दशक आलेला आहे. सो 5 अधिक 0 किती होतो, 5. त्याच्यानंतर 2 अधिक 3 किती होतो, 5. तर आपल्याकडे विद्यार्थ्यांना पुन्हा प्रश्न करा की माझ्याकडे किती गठ्ठे आहेत रे, 5. मग सुट्टे किती आहेत रे, 5. म्हणजेच पुन्हा विद्यार्थ्यांना प्रश्न करा की 5 गठ्ठे म्हणजे किती होतात, तर 5 गठ्ठे म्हणजे, मग विद्यार्थी सांगेल की एक गठ्ठा म्हणजे 10 काड्या. तर 5 गठ्ठे म्हणजे 5 गुणिला 10 काड्या बरोबर 50. आणि सुट्टे किती, 5. म्हणजेच या दोघांची बेरीज आपण करतो त्यावेळी उत्तर आपल्याला भेटते 55. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही बेरीज आणि वजाबाकी शिकवू शकता. आणि गठ्ठे आणि सुट्ट्यांच्या मार्फत आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी शिकवतो त्यावेळी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर ही संकल्पना समजते.